दिवसाचं पाहतो. आणि अजून एक विविधता काय, या आधीच्या प्राईज मध्ये आपण जर पाहिलं कॅश प्राईज फक्त 2 प्राईज साठी होती. यामध्ये अजून एक बरे, इथे तिसऱ्या सुद्धा पारितोषिकासाठी प्राईज असणार आहे. 7,500 रुपये प्राईज माझ्या मैत्रिणी बरोबर. पहिलं 30,000, दुसरं 15,000 आणि तिसरं 7,500 रुपयांचं प्राईज. पा जय टायगर, पनवेल टायगर ग्रुपचे अध्यक्ष. अरे वा, पहा क्रिकेटच्या खेळावरती नितांत प्रेम करणारे, आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे आदरणीय श्री शंकर भाऊ जाधव यांच्याकडून 5 चेंडूचे बॉक्स त्यांच्याकडून या ठिकाणी देण्यात येत आहेत. मैदानावरती जल्लोष आपल्याला नक्कीच मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. गुड मॉर्निंग टायगर फोर्स 11 कामोटे संघाकडून. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जाऊया. अजित 11 कामोटे ब्लास्टर, अजित 11 कामोटे ब्लास्टर, वो क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज. हेलो, और कितना टाइम लेंगे? अभी यहाँ पे टाइमर लगा जा रहा है. 20 मिनट के अंदर अपना 4 ओवर डलना चाहिए. एका ओव्हरीसाठी 5 मिनिटांचा कालावधी असेल पहा. और 20 ओवर से ज्यादा आप टाइम लेंगे ना वो डालते डालते तो आपको पेनल्टी दिया जाएगा. सब लोग लीगल का 12वां खिलाड़ी विशाल राठौर, चलो जल्दी आइए. खेल चालू होने के पहले आप आना चाहिए, नहीं तो पेनल्टी मिल जाएगा 5 रनों का. और उनका अगर 20 मिनट में नहीं हो जाएगा तो उनका भी 5 रनों का पेनल्टी मिलेगा. तो हमारी तहे दिल से दरख्वास्त है आपके दौड़ते आ जाए, थोड़ा देर कम हो जाएगा आपका. आ जाइए. अजित 11 का 12 नाम बताइए, बॉलर का नाम बताइए. आमच्या बरोबर गुणलेखक म्हणून जोडले जात आहेत क्रिश भोईर. आणि आज या पठ्ठाचा वाढदिवस आहे, जन्मदिवस. यांच्या सनराइज क्रिकेट अकॅडमीच्या वतीनं मनापासून खूप खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आमचे सुलक्षण भोईर यांच्याकडून मात्र त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत वाढदिवसाच्या खूप साऱ्या. पहिला गोलंदाज अमन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. रोहित आणि हरीश अशी जोडी आपल्याला मैदानावरती येताना पाहायला मिळते. फलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंड वरती रोहित खेळतात, नॉन स्ट्राईक वरती हरीश. पंचांचा ग्रीन सिग्नल आणि पहिला चेंडू दुसऱ्या फेरीचा रोहित साठी टाकला जातोय. बॅटची हलकीशी कडा, सागर परबच्या हातामध्ये चेंडू. आणि इथे मात्र पहिला धक्का बसतोय. ज्या रोहितनं 2 चक्के मारले होते आधीच्या सामन्यामध्ये, त्याला मात्र पहिल्या चेंडूवरती गारद केलं जाते अमनच्या माध्यमातून. सागर परबने झेल टिपलाय आणि पहिलाच धक्का बसलाय. परंतु मित्रांनो, पहिला सामना आपण पाहिला ना, त्यावेळेस मात्र तिथं चिन्मय हा खेळाडू उपलब्ध नव्हता. परंतु आता चिन्मय मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि चिन्मयला आपण कामोटे प्रीमियर लीग KPL मध्येही किंवा स्वातंत्र्य लीग चषकामध्ये सुद्धा सुरेख फटकेबाजी करताना पाहिले. म्हणजे लीगल कामोटे संघासाठी एक चांगली आणि आनंदाची बातमी. जसं आपल्या एखाद्या संघाचा मेन खेळाडू मुख्य फलंदाज ज्यावेळेस नसतो त्यावेळेस टीम बॅकफुटवरती पडताना पाहायला मिळतो. आणि तो इन झाल्यानंतर जो आनंद असतो तो वेगळा काय असतो. चिन्मय आल्या सुरेख फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू सीमारेच्या पार. दुसऱ्या चेंडूवरती लोअर फुटवरच्या चेंडूला स्क्वेअरले चेंडू ढकलून दिलाय. 6 धावांसाठी चिन्मय आपलातून फटकेबाजी. 6 धावा, उत्तुंग गगनभेदी षटकार सुरेख. मित्रांनो, वार असा करायचा की तो वार झाल्यानंतर दुसऱ्या वाराची गरज नाही पडली पाहिजे. जेव्हा अशी गोष्ट कधी घडली होती तर लारासर अशी गोष्ट घडली होती कोंढाणा किल्ल्यावरती. ज्यावेळेस रक्ताच्या थारोळ्यामध्ये तानाजी मालुसरे पडले त्यावेळेस उदयभानाच्या अंगावरती फुल टॉस पद्धतीचा चेंडू. इथे झेल होण्याची संधी. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे का? झेल टिपला जाईल. दुसऱ्या चेंडू वरती जावं लागेल मैदानाच्या बाहेर.
चेन्नईची या ठिकाणी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. चेन्नईला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. तर लारा सर मी सांगत होतो की वार असा करायचा, अगदी रक्ताच्या तारळ्यामध्ये तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ल्यावरती पडले, सूर्याजीनं कड्यावरचा दोर कापून टाकला आणि सगळ्यांना सांगितलं की भाऊबाई सारखं पळून जाऊ नका, रक्ताच्या तारळ्यामध्ये तुमचा बाप पडला असताना हा जिंका किंवा मारा. आणि ही गोष्ट सांगितल्यानंतर आपण मोहलोजी बाबांना पाहतो, माफ करा हंबीर बाबांना पाहतो. हंबीर बाबांनी अगदी उदय भानाच्या अंगावरती झोप घेतली. 80 वर्षाचं म्हातारं त्या उदय भान राठोडाच्या अंगावरती तुटून पडलं, छातीपासून बेंडीपर्यंत वार केला आणि उदय भानाला त्या ठिकाणी कोंढाणा किल्ल्यावरती त्याने एका वारामध्ये खलास करून टाकलं. हा इतिहास आपल्या मराठी मातीचा पाहायला मिळतो. जाऊया पुढच्या चेंडूकडे. 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि तुषार आता फलंदाजी मार्कवरती आपल्याला जाऊन होताना पाहायला मिळतात. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले, धावबाची संधी, परंतु कलेक्शन पाहायला मिळत नाही आणि 1 धाव हलक्या हाताने. आता रोहित आणि चेन्नईच्या रूपानं जे 2 बलाढ्य फलंदाज होते लेगबाईच्या स्वरूपाने 1 धाव पाहायला मिळते. ते दोन्ही बलाढ्य खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. तिथे मात्र आता संघाला सावरावं लागेल. रोहितसाठी फुलटॉस फलंदाज चेंडू टाकलाय, त्याला लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढले, हलक्या हाताने 1 धाव घेतली जाईल. अनंत षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये चांगला आणि सुरेख येताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 2 धक्के आतापर्यंत त्याने दिलेत, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. जरी षटकार आला असला तरी कमबॅक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खोलवर पडलेला चेंडू, तुषारचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करून तो बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये आणि षटक क्रमांक 1 इथे मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येते, संपलं जातं. धावफलक 8 या अंकावरती पाहायला मिळते. 8 धावा धावफलकावरती. चला घाई करा, फास्ट करा. 7 मिनिट झालेत, आपल्याकडे वेळ खूप कमी असणार आहे. बरोबर 13 मिनिटांमध्ये आपल्याला राहिलेली 3 षटकं संपवावी लागतील. हे जे दुसऱ्या फेरीचे सामने आपण पाहतो ना, दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये ज्यांचा हायेस्ट स्कोर असेल ना, हायेस्ट स्कोर, त्यांना तिसऱ्या फेरीसाठी बाय मिळणार आहे. त्यामुळे ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि या इनिंग्स नंतर टायगर फोर्स 11 कामोटे आणि शिवशंभू 11 कामोटे या 2 संघांच्या संघनायकांनी नाणेफेकीच्या कौलसाठी यायच्या दरम्यान फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी टोलावून दिला जातो. मुलांच्या दिशेनं क्षेत्ररक्षक मेहमूद आपल्याला चेंडू खाली पाहायला मिळत आहेत. 1 धाव घेतली जाते. बरोबर आहे. एकदा हलक्या हाताने त्या ठिकाणी चेंडूला ढकलून खेळले जाते. पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेने चेंडू पाहायला मिळतोय. हे बघ हाय ना पूर्ण आडवा आला, अजित कामोटे ब्लास्टर हा जो संघ आपण खेळताना पाहतोय, सलग 3 वेळेच्या स्पर्धेमध्ये तो मात्र दुसरा राऊंड जिंकून त्या ठिकाणी बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन पोहोचलाय. इथे उजव्या यष्टीला लगत टाकला जाणारा चेंडू आणि डॉट चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुसरं षटक आपल्याला युवराज इथे चेंडूला ढकलून देतात. स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव. दुसऱ्या धावेची घाई केली जाते, परंतु क्षेत्ररक्षण पहा या ठिकाणी सुरेख 1 धाव पाहायला मिळते. अगदी संत गतीने फक्त 1 षटकार पाहायला मिळाला, त्यानंतर मात्र मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तुषारला मात्र त्या ठिकाणी चान्स घ्यावा लागेल, एका मजबूत धावसंख्येवरती निवडून ठेवावं लागेल, कारण समोर सुशांत सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, आक्रमक फलंदाजी करणारा अजित कामोटे ब्लास्टरच्या संघाकडनं. त्यामध्ये आता भरपडत सागर परबचंही आगमन मैदानावरती होते. तुषार 1 धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जाते आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळते. 4 धावा या फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळते. चेंडूवरती येत आहेत, चौकार येतोय, चौकारामुळे धावफलक थोडस वेगाने पुढे जाते आणि 15 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचतो. आमच्या बरोबर गुणलेखक क्रिश भोईर म्हणून जोडले जात आहेत.
आता मात्र फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड असणारे काय? नक्कीच नाही. चांगला फटका पाहायला मिळतोय. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. तुषारची चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. नवीन चेंडू येतोय. नवीन चेंडू घेतला जातोय. परीक्षण केलं जातंय. हा तुषार जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत धावा जमवण्याचं काम तो मात्र नक्कीच करेल. मैदानाच्या आतमध्ये पाणी सुद्धा दिलं जाते खेळाडूंना. पाण्यावरून एक गोष्ट आठवली की क्रिकेटमध्ये आपण जर दोन भारताचे कर्णधार घेतले ना, एक कर्णधार विराट कोहली आणि दुसरा कर्णधार महेंद्रसिंग धोनी. एक कर्णधार पाणी पितो 500 रुपये लिटरचं आणि एक कर्णधार पाणी पितो 10 रुपये लिटरचं. तर 500 रुपये लिटरचं पाणी पिणारा कर्णधार म्हणजे विराट कोहली. अगदी चाचा नाही अरे 500 रुपये लिटर पाणी येत होते. नायजेरियाच्या झऱ्यांमधून ते पाणी घेतलं जातं. अगदी एक नामांकित कंपनी त्या पाण्याला मॅन्युफॅक्चर करते. ते पाणी विराट कोहली पितो आणि महेंद्रसिंग धोनी 10 रुपये लिटरचं पाणी पिताना आपल्याला पाहायला मिळतं. दरम्यान एक चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये येतो. मेहमुद्यांच्या पहिल्या चेंडूवरती आता मात्र रोहितची फटकेबाजी पाहायला मिळते. 6 धावांसाठी षटकार. इगल कामोटे संघाचा त्या ठिकाणी आत्मविश्वास इथून प्रबळ होताना पाहायला मिळतो. ही जोडी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहील ना तोपर्यंत एक चांगली कामगिरी या दोन फलंदाजांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. वा काय पाहायला मिळतंय. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये 22च्या स्वरूपाने. चेंडू सुरेख पाहायला मिळतोय परंतु आता सागर परब करणं चुकी होते आणि मेहमूदचं षटक मात्र इथं मेहमूदच्या षटकाला कुणाची नजर लागली की काय की हत्तीचं नक्षत्र चालू झाले हे काही कळायला मागत नाही आणि धावा मात्र आपल्याला महत्वपूर्ण येताना पाहायला मिळतात. 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च करतोय मेहमूद. जिथे धावफलक अगदी आकार घेत नव्हतं तिथे आता 31 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. म्हणजे या नवसंजीवनी देणाऱ्या धावा आपल्याला इगल कामोटे संघासाठी येताना पाहायला मिळतं. 31 एक चांगला धावफलक पाहायला मिळतो. मोठमोठे पटके जर आले तर उच्चांकही धावांचा आजच्या दिवसातील आतापर्यंतचा हा संघ गाठू शकतो. या गोलंदाजाकडे ती लय आहे. या गोलंदाजाला मोठा फटका खेळल्यानंतर कमबॅक कसं करायचं ना या गोलंदाजाला जाणतो आहे, माहीत आहे. त्यामुळे सुरेख चेंडू टाकला जातो. अगदी ऑफस्टिकला गुडलेंथवरती चेंडूचा मारा केला जातो. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये. पुन्हा एकदा सेम टू सेम डिलिव्हरी. ऑफस्टिकच्या बाहेरून खेळण्याचा प्रयत्न केला जातो परंतु रोहित मिस करतोय. पण रोहितला एक काम करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. हरीश माफ करा. हरीशला एक काम करावं लागेल. हरीशला जास्त डॉट चेंडू खेळण्यापेक्षा हरीशला त्या ठिकाणी तुषारला स्ट्राईक द्यावा लागेल परंतु तो मैदानामध्ये खेळ हरीशने ओळखला पाहिजे. आता लास्ट चेंडू आता लास्टच्या चेंडूवरती जर तुम्ही एक धाव घेतली गेली तर मग परत तुम्ही पुढचं षटक डॉट खेळाल, मिडल खेळाल. त्यामुळे या चेंडूवरती मोठा गाणागाती प्रहार करण्याचा प्रयत्न करावा आणि तुषारकडे स्ट्राईक ठेवावा. हा क्रिकेटचा खेळ आहे. आता हलक्या हाताने एक धाव घेतली, षटक संपलंय. बत्तीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा हरीश स्ट्राईकवरती येताना पाहायला मिळतील आणि चांगले फटके खेळणारा तुषार मात्र आपल्याला पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकला जाताना पाहायला मिळेल. चला वेळ घेऊ नका. अजित 11 कामोटे ब्लास्टर.
चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावरती कपिल सज्ज होतात. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, सुरेख डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी आल्या आल्या कपिल. पहा क्रिकेटच्या खेळामध्ये कपिल या नावाला खूप मोठं महत्व आहे. अगदी 1983 सालचा वर्ल्ड कप जर पाहिला आपण वनडेमधील, तर तो कपिल देव यांनी आपल्या भारताचं नेतृत्व करत असताना या भारत संघाला आनंद दिलं भारताच्या देशासाठी. मागच्या 7 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आली, फक्त आणि फक्त 1 धाव. कपिलने आल्यावरची 2 डॉट चेंडू टाकलेत आणि हरीशने मात्र इथे डॉट खेळण्याचा निर्धार घेतलाय की काय म्हणावं लागेल. त्याच्या बॅटमधून धावा येताना पाहायला मिळते नाहीत. परत एकदा डॉट. हरीशला त्या ठिकाणी थोडस समजून घ्यावं लागेल. मोठा फटका आपल्या बॅटने येत नाही, मग आपल्या नॉन स्ट्राईकला असणारा खेळाडू 8 चेंडू मध्ये फक्त 1 धाव आली. 7 डॉट चेंडू हरीश खेळताना पाहायला मिळालाय. परत एकदा डॉट. आताची धाव नसणार आहे, काहीच नसणार आहे. तुषारांना नॉन स्ट्राईकलाच यावं लागेल. इगल लिगल कामुटे संघाला लागलेले नक्षत्र. मी कृष्णा सर मी काय म्हणत असतो की तुळशी वृंदावनाच्या बागेमध्ये उगवलेलं गांजाचं झाड किंवा एखाद्या आर्मीमध्ये पंडितांना एक सारखा कांदा असला, एक सारखा कांदा तो अख्खी आरण खराब करण्याचं काम करतो. तर तसं पाहायला मिळते की काय. आता फटका सुरेख पाहायला मिळतो, अगदी वेगानं परंतु चांगला फटका पाहायला मिळतो आणि धाव फलक डायरेक्ट जाते 38 अंकावरती. शेवटचा 1 चेंडू फक्त शिल्लक आहे. पहा एखाद्या फलंदाजाला तुम्ही जोपर्यंत जागृत करण्याचं काम करत नाही, त्याचा स्वाभिमान दुखावत नाही, त्याच्या स्वाभिमानाला हात घालत नाही, तोपर्यंत कुठलाही माणूस असू द्या किंवा जनावर असू द्या, तुम्ही कुत्र्याला जोपर्यंत दगड मारत नाही तोपर्यंत तो तुमच्यावरती भुंकत नाही. एक सांगण्याचं उदाहरण मी जे सांगते ते उदाहरण. तसं तुम्ही एखाद्याला जोपर्यंत रॉकेटला तुम्हाला आकाशामध्ये उंच उडवायचं असेल ना, तर त्याला तुम्हाला आधी खाली ढुंगाला जाळ घालायला लागतो. त्याला पेटवल्याशिवाय ते आकाशाला गवत निघालत नाही. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. जोपर्यंत तुम्ही रॉकेटला पेटवत नाही ना लावा सर, तोपर्यंत ते आकाशाला गवत निघालत नाही. तसं तुम्हाला एखाद्याचा स्वाभिमान दुखावल्याशिवाय त्यालाही तिथे आकाशाला गवत घालता येणार नाही. इथे चेंडू बॅट पाहायला मिळतो. बाईच्या स्वरूपाने 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि धाव फलक जाऊन पोहोचते ते 22 मध्ये धावा येतात आणि 41 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अजित 11 कामोटे ब्लास्टर संघासमोर 42 धावांचं लक्ष असणार आहे. 38 होता, 1 वाईड आला मित्र, त्यानंतर 2 धावून घेतला. ओके, इट्स ओके राईट नाउ प्लीज. तुमच्या आता 2 सलामीवर मैदानाच्या आतमध्ये पाठवा, वेळ घेऊ नका. चला आजी इगल लिगल कामोटे संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या विनंती असेल. लगेच वेळ घेऊ नका. चला शिवशंभू 11 विशाल फदाले चला या. गुणवंत गोवारी, अरे वाह गणेश यादव हमारी यार दोस्त मेहमान इस कामोटे क्रिकेट नगरी के. यहाँ पे कैमरामैन फोकस करा. जे गणेश यादव येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. गणेश यादव आणि कृष्णा मिश्रा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असली नाही की मग एक रोमांच वेगळा पाहायला मिळतो. त्यातल्यात मोर्या 11 विपक्ष श्रेयस 11 कामोटे अशी मॅच पाहिजे. कामोटे क्रिकेटने दत्तक घेतले म्हणतात. 2 पंडितांना गौरी कावत आहे. परंतु कृष्णा मिश्रा यांचा जर टेनिस क्रिकेट मधील एक अनुभव पाहिला ना, अगदी तुम्ही कुठल्याही खेळाडूला कॉल करायला सांगा, कृष्णा मिश्रा यांच्याकडे तुम्हाला प्रत्येक खेळाडूचे डिटेल्स येतील, प्रत्येक खेळाडूचे कॉन्टॅक्ट घेतील आणि कृष्णा मिश्राच्या पहिल्याच रिंगवरती तो समोरचा खेळाडू कॉल उचलतो. ही कृष्णा मिश्राची क्रिकेटमधील इमेज आहे मित्रांनो. अगदी फक्त कामोट्यामध्येच नव्हे, महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धा चालू असू द्या, कृष्णा मिश्रा हा माणूस तिथे हजर असतो. आणि पहा आमचे लारा सर कळत सराव करत असताना कृष्णा मिश्राने गणेश यादवला 5 बॉल 5 छक्के मारले.
चला शिवशंभो 11 कामोटे आणि मॉर्निंग टायगर फोर्स कामोटे संघ शंकरभाई जाधव, सुधीरभाऊ जाधव, गुणवंत गोवारी आणि विशाल फदाले या खेळाडूंना विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं. आमचे मान्यवर आपल्याला पाहायला मिळते जे पाणीपूर्ण आमचे विजय सर या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षामध्ये येत आहेत. खूप खूप असा धन्यवाद विजय सर. ये पहली मैच में कितना डिफेंड किया था उन्होंने? 47 तक आए थे. हां ईगल वाले मिल वाचवले जास्त 46 नाही 48 होते मी सांगतो. हा मग 48 डिफेंड केलं. 47 अरे 47 कसं म्हणणार 48च म्हणा कंपल्सरी केस आहे राजा 48च म्हणावं लागणार. माईक बंद कर ना. ओके तर या आधीच्या सामन्यामध्ये ईगल कामोटे संघानं 48 रन डिफेंड केल्या होत्या, वाचवल्या होत्या. परंतु या सामन्यामध्ये त्यांना वाचवायच्यात 42 धावा म्हणजे 6 धावा कमी असणार आहेत. परंतु 8 धावांनी तो सामना जिंकले होते ईगल कामोटे संघ. म्हणजे जर त्याचप्रमाणे गोलंदाजी केली ना तरी इथून सामना जिंकण्याची चिन्ह आहे. परंतु जर अजित 11 कामोटे ब्लास्टर संघाचा विचार केला ना अजित 11 कामोटे ब्लास्टर संघाचा जाव्या मैदानाच्या आतमध्ये सचिन थोरात गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. पहिला चेंडू राखण्यासाठी चंदू आपल्याला पाहायला मिळतो ऑन स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईकला आपल्याला सुशांत पाहायला मिळतात. आमोटे 11 सुरेख चेंडू. अजित 11 कामोटे ब्लास्टरची ही आपल्याला सलामीची जोडी अफलातून जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चंदू मोठमोठे आक्रमक 11 विकराळ फटके खेळणारा खेळाडू आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे झेल होण्याची संधी असणार आहे काय क्षेत्ररक्षक 1 2 3 4 फंबल परंतु झेल पूर्ण होतोय आणि चंदू सारखा एक बलाढ्य फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. सुरेख अगदी या प्रमोदनं या आधीच्या मॅच मध्ये झेल सोडल्यानंतर भरपूर टोलणे ऐकले होते. परंतु इथे मात्र तो दाखवून देतोय की मी अगदी जलद गतीने धावून सुद्धा झेल घेऊ शकतो. आणि प्रमोद यांनी अतिशय सुरेख झेल टिपला. तो दुसऱ्या चेंडूवरती चंदूला माघारी जावं लागते. अजूनही अजित 11 कामोटे ब्लास्टर संघाचं धावफलक उघडलं नाहीये. आणि पहा संघाचा जो आत्मविश्वास असतो ना शीत सर तो आत्मविश्वास असाचा अगदी या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं ना 21 धावा 6 चेंडूमध्ये सचिन थोरात सरांनी खर्च केल्या होत्या पहिलं षटक हाताळत असताना. परंतु पुढील चेंडूसाठी पुढील ओव्हरसाठी पुन्हा पहिल्याच षटकामध्ये त्यांच्या हातात चेंडू दिला. इथे खातं उघडते 1 धावेने अजित 11 कामोटे ब्लास्टर संघाचं. आता समोर सुशांत असणार आहे. या खेळाडूनं स्वातंत्र्यवीर चषक कामोटे प्रीमियर लीग या दोन्ही स्पर्धेमध्ये अगदी सुरेख फलंदाजी केली. पहा आलेल्या सर्व ग्रामस्थांना क्रिकेट रसिकांना खेळाडूंना सर्वांना विनंती की सावधान. कळंबोली व कामोटेमध्ये सध्या तांदूळ विकणारा टोळा फिरत आहे. यामध्ये खास करून नऊवारी साडी नेसलेल्या महिला आहेत. त्यांच्या शेतातील तांदूळ आहे असं सांगून त्या तांदूळ विकत घेण्यास सांगतात. तांदूळाची गुणवत्ता तपासण्यासाठी तांदूळाचा वास घेण्यास सांगतात व अशा प्रकारे तांदूळाचा वास देऊन वशीकरण करतात. वशीकरण केलेल्या व्यक्तीस घरातील रोख रक्कम दागिने आणून द्यायला सांगतात. त्यानंतर बोपारा करतात. सोसायटी किंवा इमारतीच्या बाहेर अशा रिक्षा उभ्या असतात. सोसायटीमधील सर्व रहिवाशांना याद्वारे सावध करण्यात येते की तुम्ही अशा गोष्टींना बिलकुल सुद्धा फसू नका. तुम्ही थोडं चाणाक्ष राहा. तुम्हाला कुठलीही गोष्ट घ्यायची असेल तर अशा टोळीकडनं तुम्ही तांदूळ वगैरे किंवा धनधान्य घेऊ नका आणि हे घेत असताना आपल्या परिवाराला धोक्यात घालू नका. ओके चौथा चेंडू आपण डॉट पाहतोय. फुल टॉस पद्धतीचा चेंडू नो बॉल बीमर. इट्स अ बीमर चेंडू नो बॉल नो +1. आता फ्री हिटची संधी असणार आहे.
चला मॉर्निंग टायगर फोर्स गुणवंत गोवारी या विशाल फटाले आले आहेत. नाणेफेकीचा कौल करतोय आपण. या पंडितांना गोवारी यांच्या शुभार्थ नाणेफेकीचा कौल करू. अच्छा विजय कडू सर विजय राठोड सर मी आपणास विनंती करतो की आपल्या शुभार्थ नाणेफेकीचा कौल करा. इथे उंची जास्त लांबी जास्त फटका सुरेख चेंडू 6 धावांसाठी सीमारेषा पार. नाणेफेकीचा कौल केला तो गुणवंत गोवारी आणि विशाल फटाले. अगदी या दोन संघांच्या दरम्यान आपण त्या ठिकाणी दुसऱ्या फेरीची लढत पाहिली होती. यावेळेस मात्र पहिल्याच फेरीची लढत स्वातंत्र्यवीर चषकामध्ये आपण पाहिली होती. या चषकामध्ये पहिल्याच फेरीची लढत पाहायला मिळेल. शिवशंभू विपक्ष 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. खोलवर पडलेला चेंडू त्याला अगदी सरसावून खेळले गेले. क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. सुरेख प्रमोद आहे तिथे. एक धाव घेतली जाईल. एका धावेवरती समाधान मानावे लागेल. शिवशंभू 11 कामोटे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि षटक क्रमांक मला वाटतं पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येतो आणि 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. उर्वरित 18 चेंडू आणि 32 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती तुषार सज्ज होत आहेत. गेल्या मॅच मध्ये सचिन थोरातनी जास्त धावा खाल्ल्यानंतर तुषारने कमबॅक करून दिलं होतं. तीच संधी असणार आहे तुषारकडे. पहिला चेंडू टाकला जातोय. ओ सुरेख चेंडू सुरेख 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 पायावरती आदळणारा चेंडू अंगाचा वेध घेणारा चेंडू डॉट बॉल. आज एजाज भाईंची फौज आहे ना या ठिकाणी कारनामा करताना पाहायला मिळते. एनर्जी पाहायला मिळते इगल कामोटे संघामध्ये. अगदी हो फुलटॉस झेल होणार की आहे. ते काय पाहायला मिळते. 360 मध्ये चेंडू वळण घेताना आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. टीम वाले कोई भी बंदे अंदर नहीं जाएंगे. पंचांचा जो काही डिसिजन असेल. चला खेळाडू वृत्ती अशी असली पाहिजे. स्वतः खेळाडू त्या ठिकाणी 4 धावा देतात चौकार देतात. इथे तुषारचा चेंडू फसला होता. त्या ठिकाणी अजित 11 कामोटे ब्लास्टरच्या खेळाडूंना विनंती असेल की खेळाडू कुणी त्या ठिकाणी बोलणार नाही. इथे स्क्वेअर लेगला चेंडूला तडकावून दिले. एक धाव घेतली जाईल. दुष्काळात 13वा महिना. सोळा धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 42 धावा डिपेंड करायच्यात आणि असं क्षेत्ररक्षण जर झालं तर मग मात्र धोका येऊ शकतो. कारण सुशांत अजून नॉन स्ट्राईकला उभा जो आहे त्याने आतापर्यंत या आधीच्या मॅच मध्ये 3 षटकार ठोकले होते. एसटीच्या बाहेरचा चेंडू इट्स वाईट बॉल. खराब चेंडू. तुषारला मला वाटतं या षटकामध्ये सूर गवसत नाहीये. एक चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र चेंडू 3 चेंडू झालेत आणि 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू सीमारेषा पार. चौकार. बॅटच्या रडार मध्ये आला. क्षेत्ररक्षकाला उलकावणी देऊन चेंडू निघून गेला. 11 धावा या षटकामध्ये आल्यात. 14 चेंडू आणि 21 धावांची गरज अजून विजयासाठी.
21 धावा झाल्यात, 21 धावा पाहिजेत, 14 चेंडूमध्ये 21 पाहिजेत. आतापर्यंत 10 चेंडूंमध्ये 21 झाल्यात, मात्र 14 चेंडूमध्ये 21 थांबवणार काय? अरे काय फटका पाहायला मिळतोय, गुडघा टेक, तमाशा देख, ये गेंद जाएगी 6 रन के लिए, सीमा रेखा के बाहर, तुषार के ऊपर यहाँ पे हावी होते हुए देखने को मिल रहे हैं. ओमकार सुरेख फलंदाजी, फक्त 15 धावांची गरज विजयासाठी येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतो, 1 धाव, षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते. 12 चेंडू आणि 14 धावा. आता आवाज दिला अफानला, कारण या अफानने ती कामगिरी करून दाखवली होती. इथून जर सुशांत आणि ओंकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जर फुटली किंवा ही पार्टनरशिप जर मैदानाच्या आतमध्ये तोडण्यामध्ये यश मिळालं अफानला, मग मात्र काहीतरी चमत्कार होऊ शकतो. तो चमत्कार अफानकडे आहे, परंतु नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल, कारण आता ओंकार सेट झालाय. कारण ओंकारने आतापर्यंत 2 चौकार आणि 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळून काढलेत. 9 चेंडूंमध्ये 25 धावांची खेळी आतापर्यंत केली आहे ओंकारनं. अफानकडे किमया नक्की सुरेख आहे, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडूला टाकावं लागणार नाही. गोलंदाजी मार्गावरती सज्ज होत आहेत, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक घेऊन अफान. 12 चेंडू 14 धावांची गरज. सामना टाईट, मॅच रंगात, अंगाचा वेध घेणारा चेंडू, पहिला बॉल डॉट. कुठल्याही प्रकारचा रडारमध्ये चेंडू टाकायचा नाही, रन द्यायचा नाही खेळायला. तो प्रयत्न पहिल्या चेंडूवरती आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळतो. 11 चेंडू 14 धावा, 1-1 डॉट बॉल. सामन्याचं चित्र विचित्र स्वरूपामध्ये बदलत जाईल. एक मोठा फटका, सामना अगदी जवळ कामोटे ब्लास्टर संघाकडे घेऊन येईल. सुरेख फटका पाहायला मिळतो, क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड नाही. सुरेख फटका, चेंडूला सीमारेषा पार भिरकावून दिले 6 धावांसाठी आणि फक्त 8 धावांची गरज असणार आहे. आपण यादीच्या सामन्यामध्ये डिफेंड केल्या होत्या धावा, परंतु आता 10 चेंडू आणि 8 धावांची गरज असणार आहे. म्हणजे सामना जवळपास झुकलाय तिकडे. इथून काहीतरी चमत्कार होईल काय? अजाज भाई आपल्याला पाहायला मिळतोय, तरी पण चेअरअप मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. सुरेख चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार जाताना पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी षटकार आणि ओंकारनं चांगली कामगिरी केली. अगदी पहिल्या सामन्यामध्ये त्याच्या बॅटला चेंडू लागत नव्हते, परंतु आता त्याने ओळखले, खेळपट्टीचा त्या ठिकाणी त्याने विचार केला, अभ्यास केला आणि तो खेळपट्टीचा अभ्यास केल्यानंतर त्याला अगदी चांगले फटके खेळायला, अगदी कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होत नाही, अगदी सहजरित्या तो चांगले फटके खेळतोय. इथे आजाद भाई चेंडू खाली आहे, तो चुकी होताना पाहायला मिळते. फक्त 1 धावेची गरज असणार आहे विजयासाठी. 1 धाव येताना पाहायला मिळते, 1 सिंगल. आठ चेंडूमध्ये 1 धावेची गरज असणार आहे. चेन्नई आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी इगल कामोटे संघाला मात्र सुशांतसाठी डॉट चेंडू टाकला होता आणि चेन्नईकडून चुकी होती. अशा चुका मैदानाच्या आतमध्ये माफक नसतात. आणि 22 धावा किती होत आहेत? 45. ओके, चला शिवशंभो प्रणय काय घेतलं? फिल्डिंग.